भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानंतर सहकारी बँकांच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्ह दिसू लागलेत. 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ संचालक पदावर असलेल्या व्यक्तींना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही असा महत्त्वाचा निर्णय बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम 2025 अंतर्गत मंजूर झालाय. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश सहकारी विभागाकडून देण्यात आले असून त्याचा थेट परिणाम यंदा होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीवर होणार आहे. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज. कोल्हापूर जिल्हा बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून जिल्ह्याच्या राजकारणाची नाडी मानली जाते. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या बँकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक वर्षापासून सर्वपक्षीय नेत्यांमध्ये चुरस पाहायला मिळते. मात्र आता आरबीआयच्या या नव्या नियमामुळे अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय गणितच विस्कटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 2 दशकाहून अधिक काळ जिल्हा बँकेवर प्रभाव असलेले राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे यंदा निवडणुकीपासून दूर राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षापासून त्यांनी बँकेचे अध्यक्षपदही सांभाळलंय. याशिवाय जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार राजू आवळे, आमदार सतीश पाटील, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील, ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, भैया माने आणि संतोष पाटील यासारखे अनेक दिग्गज नेतेही 10 वर्षाहून अधिक काळ संचालक पदावर असल्याने नव्या नियमानुसार अपात्र ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या निर्णयामुळे जिल्हा बँकेतील सत्तेचं समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. अनेक वर्ष एकाच गटाच्या ताब्यात असलेले बँकेचे राजकारण आता नव्या चेहऱ्यांसाठी खुले होणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित झालाय. दुसरीकडे प्रस्थापित नेत्याने थेट राजकारणातून माघार घेण्याऐवजी कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या नातेवाईकांना संधी देण्याची रणनीती आखल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. दरम्यान जिल्हा बँकेतून बाहेर पडणारे काही दिग्गज नेते आता गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करत असल्याचे संकेत मिळत आहेत. 2 ते 3 माजी संचालक गोकुळच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार राजकारणाचे केंद्रबिंदू बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच आरबीआयच्या या निर्णयामुळे कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक वर्ष जिल्हा बँकेवर वर्चस्व गाजवणाऱ्या नेत्यांसाठी हा नियम मोठा धक्का ठरणार का, की नव्या चेहऱ्यांसाठी ही संधी ठरणार, हा प्रश्न आता जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा मुख्य विषय बनलाय. आगामी निवडणूक केवळ जिल्हा बँकेची राहिलेली नसून ती कोल्हापूरच्या सहकार राजकारणातील पिढी बदलाची सुरुवात ठरणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.